राज ठाकरे मनोज जरांगेंशी संवाद साधण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांच्या राड्यानंतर फोनवरून चर्चा करणार असल्याची माहिती आहे। मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चेची शक्यता आहे, तर राज ठाकरे 2 दिवसात आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची शक्यताही वर्तवली जाते। राज ठाकरेंच्या आरक्षणाची गरज नसल्याच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले होते, त्यांनी राडा घातलेला होता आणि त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या त्याच वक्तव्यावर ठाम राहतात की त्यांची भूमिका बदलतात याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर ते आता मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे एकीकडे मनसैनिक आणि दुसरीकडे मराठा समाजातील आंदोलनकर्ते आणि इतरही लोकांचं लक्ष असणार आहे। दरम्यान राज ठाकरेंनी सोलापुरात नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते बघूयात। कालच्या वक्तव्यानंतर याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं होतं। मराठा समाजाच्या आंदोलकांनी राडा घातलेला होता, तर आरक्षणाची गरजच राज्यामध्ये नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं। परत मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।